तर आता पहा महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांनो हा, एका दंडगोल टाकीचा व्यास 40 मीटर व उंची त्रिज्येच्या 6/5 पट आहे. त्या टाकीचा पाऊण भाग पाण्याने भरलेला आहे. तर टाकी पूर्ण भरण्यासाठी अजून किती पाणी लागेल? आणि त्या कंसामध्ये आपल्याला पाईची किंमत 3.14 घ्यायला सांगितलेलं आहे. कारण टाकी दंडगोल जी काही टाकी असते त्याचा आकार कशासारखा असतो, तर वृत्तचिती. मग इथे आपल्या वृत्तचितीचं घनफळाचं सूत्र वापरायचं आहे. तर इथे पहा, आधी आपण हे डायग्राम काढून समजून घेऊयात की आपल्याला काय काय माहिती दिली आहे. तर पहा, ही आहे दंडगोल टाकी. टाकीचा व्यास आपल्याला दिला आहे, कारण दंडगोलामध्ये तर पहा 2 पृष्ठभाग हे वर्तुळाकार असतात. म्हणजे पहा, वरचा आणि खालचा पृष्ठभाग वर्तुळाकार असतात. व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जेव्हा. तर याचं माप आपल्याला दिलं आहे 40 मीटर. तर 40 मीटरमध्ये दिलं आहे. आणि उंची, जी काही उंची आहे त्रिज्येच्या 6/5 पट आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला उंची शोधायची आहे. मग पहा, व्यास जर 40 असेल तर त्रिज्या किती असणार आहे? 20 असणार आहे. म्हणजे 20च्या 6/5 पट ही असणार आहे उंची. ते काढण्यासाठी आपल्याला इथे गुणाकार करायचे आहे. मग पहा, 5 चोक 20 आणि 4 सख्ख 24. म्हणजे उंची किती मिळाली आपल्याला? 24 मीटर. म्हणजे पहा, ही जी काही उंची आहे ती आहे 24 मीटर आणि जी काही व्यास आहे 40 मीटर आणि त्रिज्या किती निघाली? 20 मीटर. मग आता इथे आपल्याला टाकी पूर्ण भरण्यासाठी आणखी किती पाणी लागेल हे विचारलं आहे आणि त्याचा पाऊण भाग भरलेला आहे. याचाच अर्थ आपल्याला पाव भागाचं जे काही आहे ते उत्तर काढायचं आहे. म्हणजे घनफळाला आधी आपल्याला 4ने भागायचं आहे आणि 4ने भागल्यानंतर जो काही पावभाग निघतो तो असतो आपला उत्तर. कारण पावभाग म्हणजे 1/4चं उत्तर आलेलं तेच असतं. मग आता पहा, आपल्याला हे शोधायचं आहे विद्यार्थ्यांनो. मग यासाठी आधी आपल्याला घनफळ काढावं लागेल. आणि घनफळ सूत्र काय आहे? वृत्तचितीचं घनफळ सूत्र आहे पाय आर स्क्वेअर एच. एच म्हणजे उंची, आर म्हणजे रेडियस त्रिज्या. मग पायची किंमत इथे 3.14 आपल्याला घ्यायला सांगितलं आहे. आणि गुणिले पहा, आरचा वर्ग म्हणजे 20चा वर्ग 400 येतं आणि गुणिले उंची. मग आता यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर पहा, आधी 400ने आपण गुणाकार करूयात, कारण हे जो काही 2 दशांश चिन्ह आहेत ते इथे पहा दशांश चिन्हामध्ये जाणार आहेत हे 2 शून्य. मग 4 चोक 16, हातचा 1, 4 1 4 आणि 1 5, 4 त्रिक 12, 12 56 गुणिले 24 करायचे. 24 सख्ख 144ला 4, हातचा 14 येणार आहे. 24 पाचा 120, 120 अधिक 14 किती होणार आहे? 134ला पुन्हा 4 इथे येणार आहे आणि 13 इथे जाणार आहे. 24 दोन्ही 48, 48 49 50 51ला 1 आणि पहा 51 1 येणार आहे आणि इथे पहा हातचं जाणार आहे आणि 4 आणि 5 आणि 6, 6 इथे हातचं जाणार आहे. 24 1 24 आणि 24 अधिक आपल्याला 6 करायचं आहे म्हणजे 30. म्हणजे पहा 30,144 हे आलेलं आहे घनफळ. 30,144 हे आकडा आपल्याला लक्षात ठेवायचा होता. 30,144. तर पहा, मीटरमध्ये असल्यामुळे हे काय असणार आहे? घनमीटर. घमीमध्ये उत्तर आलेलं आहे आपल्याला. मग आता आपल्याला याचे 4 भाग करायचे आहेत, कारण पाऊण भाग भरलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजेच आपला पाव भाग म्हणजे 104ने जर भागलं आपण, 4ने भागलं तर आपल्याला पाव भाग मिळणार आहे. मग पहा 4 सख्ख 24, 4 7 28, 4 7 28